सुरुवातीस 10% वाढवला. व नंतर आणखी 10% वाढवला तर मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली? तर मूळ पगाराच्या किती टक्के पहिल्यांदा 10% पगार वाढवला, नंतर आणखी 10% पगार वाढवला, तर मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली? बऱ्याच जणांना असं वाटतंय 10% पुन्हा 10% वाढवला म्हणजे 20% वाढवला. बरोबर आहे? गणिताकडे बघितल्याचे तर आपल्याला असं वाटतं की पहिल्यांदा 10% वाढवला, दुसऱ्यांदा 10% वाढवला म्हणजे 19% आपल्याला काय केला? पगार वाढ केली आहे. किती पगार वाढ केली? पण तसं नाही. बघा आता टक्के म्हणायच्या नंतर मी पुन्हा तुम्हाला सांगायला एखादा पगार किती आहे सांगितलंय का आपल्याला? सांगितलंय का? नाही सांगितलं. म्हणून तर बघा त्याचा मूळ पगार जर आपण ठरवला तर मूळ पगार जर आपण असा धरला गृहीत धरला समजा त्याचा मूळ पगार 100 आहे. किती आहे? 100 आहे. आता किती टक्के वाढवला? पहिल्यांदा 10% वाढवला. 10% म्हणजे आपण असं सोडतो का नाही? हे लक्षात आहे का? 10% म्हणजे भागिले 100 घेतो. बरोबर आहे? म्हणून पहिल्यांदा कसा 10% पगार वाढवला? बघा हे दोन शून्य भेटते, हे दोन शून्य भेटते. बरोबर आहे? किती झाले? 10. बरोबर आहे? आता पहिल्यांदा 10% पगार वाढवला म्हणजे उत्तर किती आलं? 10 आलं. लक्षात आलं का? आता दुसऱ्यांदा सुद्धा 10% पगार वाढवलाय म्हणजे आता 10 कशामध्ये प्लस करावं लागते आपल्याला? या 100 मध्ये काय करावं लागते? हे प्लस करावं लागते. म्हणजे आता मूळ किंमत किती झाली? आता दुसऱ्या वर्षीची 100, दुसऱ्या वेळेची मूळ किंमत किती झाली? 110. आता हे 10 कसे आले? पहिल्यांदा जे पगार होता 100 त्याच्यावर त्यांनी 10% वाढवून त्याचं उत्तर आलं होतं 110. बरोबर आहे? कारण 10 त्या 100 मध्ये मिळवला म्हणून 110 उत्तर आले. आता परत 10% वाढवलाय. 100 वर वाढवलाय का? नाही. कशावर वाढवलाय? 110 वर वाढवलाय. कितीवर वाढवलाय? 110 वर वाढवलाय. मग आता दुसऱ्यांदा जे काय आपण वाढवलाय ते 110 वर वाढवलाय 10%. लक्षात आलं? कळलं का? आता बघा परत किती आलं उत्तर? किती आलं? 11. बरोबर आहे? हे 11 दुसऱ्या वेळेसचा. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या वेळेस किती आला? 11 आला. आणि पहिल्या वेळेस किती आला? 10. आता पर्याय कशी आपल्याला कन्फ्यूज करते बघा. पर्यायामध्ये कशी दिले? पर्यायामध्ये आपल्याला 20 देणार. बरोबर आहे? नाहीतर आपल्याला पर्यायामध्ये तुम्हाला 11 देणार. पर्यायामध्ये तुम्हाला 10 देणार आणि पर्यायामध्ये तुम्हाला 21 देणार. बघा आता आपण असं जरी काढले पहिल्यांदा आपण गणिताकडे बघितलं का बघ 10% पहिल्यांदा वाढवला नंतर 10% म्हणजे 20%. बरोबर आहे? असं आपल्याला उत्तर देते बघा असं आहे की नाही? मग आपण बरेच विद्यार्थी 20लाच बोल करते. राहिल्या काळाचे विद्यार्थी काय करतात? पहिल्यांदा काढतात 10% वाढवला बाबा 100 ला 10 गुणिले 10 गुणिले 10 10 आलं 10 ला काय करतात? परत काय करतात? आता आपण सोडवले. बरोबर आहे? 10 मिसळून काय करतात? ते 110 वर काय करतात? परत 10 ने काय करतात? ते टक्केवारी करतात. उत्तर त्याला किती मिळते? 11%. ते म्हणतात हे उत्तर बरोबर आहे. पण तसं नाही. हे दुसऱ्या वेळेस वाढवलेला पगार आहे. हा जो 11% मिळाला का? हा दुसऱ्या वेळेस वाढवलेला पगार आहे. बरोबर आहे? पहिल्या वेळेस किती वाढ झाली? 10%. दुसऱ्या वेळेस किती झाली? 11. दुसऱ्या आधी पहिला बरोबर किती झाले?
पगाराच्या त्याच्या मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली? 21% वाढ झाली. ही असेल लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने जरी आपल्याला सोडवायचं कामगाराच्या त्याचं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये मी देतो 20 35 19 20 20 35 19 20 हे पर्याय दिलेले असतात ऑप्शन. काय म्हणजे प्रश्न लक्षात आहे. कामगाराच्या पगार अगोदर 10% ने कमी केला. मग ती काही होता तुम्हाला काही पुन्हा तुमच्या संकट होतात. त्या संकटानुसार त्यांनी परत काय केलाय आणखी 10% कमी केला. तर मूळच्या पगारामध्ये किती टक्के घट झाली? जे मूळचा पगार होता 100%. पहिल्यांदा किती टक्के पगार असतो माणसाला? त्या माणसाला पहिल्यांदा 100% पगार होता बरोबर आहे. त्याच्यात किती टक्के घट केली? 10%. 10% म्हणजे त्यात आपण 10/100 असं मांडणी करतो बरोबर. टक्के म्हणजे 100. आता हे काढायचं आपल्याला घट. हे शून्य काढता हे शून्य काढता किती उत्तर आलं? 10 उत्तर आलं. 100 मायनस 10 किती झाले? 90. 100 मायनस 10 किती झाले? 90 झाले. किती आले? 90 झाले बरोबर आहे. 100 मायनस 10 बरोबर किती आले? 90 आले. लक्षात आलं का? किती आले? 90 आले. आता परत त्यांनी काय केलं? 10% आणखी कमी केला. आता 10% आणखी कमी केलाय. आपल्या 100 वर कमी करता येईल का? नाही. त्याचा मूळ पगार होता 100. पहिल्यांदा 10% कमी केल्यास किती राहिला पगार त्याचा? 90. त्या 90 वर आणखी 10% काय केलंय? कमी केलंय. पण आणखी 10% काय केलं पगार? कमी केलाय बरोबर आहे. हे शून्य काढला हे शून्य काढला हे शून्य काढला हे शून्य काढला. राहिले किती? 9. राहिले किती? 9 राहिले बरोबर आहे. आता मला सांगा मूळ पगार होता 100. मूळ पगार होता 100. त्याच्यावर 10% पहिल्यांदा काढले ते 10% बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मूळ पगार राहिला 90 बरोबर आहे. त्याच्यावर 10% काढले राहिले किती? 9 बरोबर आहे. लक्षात आलं का? राहिले किती? 9 म्हणजे 10 अधिक 9 बरोबर किती टक्के? त्याच्या मूळ पगारापेक्षा 100%. पहिल्यांदा 10% कमी केला 90 राहिले बरोबर आहे. त्याच्यानंतर 90 वर 10% काढल्याच्या नंतर 9 उत्तर आलं बरोबर आहे. आता 10 अधिक 9 म्हणजे एकूण किती टक्के कमी झाला बघा? 19% कमी झाला. किती टक्के झाला? 19% कमी झाला. मग त्याचं एवढं कुठं आहे? 19%. चल तिसरे झाला. रघु त्याच परीक्षेमध्ये 26% गुण घेऊन 30 गुणांनी नापास झाला तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? किती म्हणजे परीक्षा कशा घेतात बघा या IBPS PCS पॅटर्न नुसार कसे प्रश्न विचारले जातात. इतर टक्केवारी दिली मुलाला तो किती गुणांनी नापास झाला हे दिले. पण परीक्षा आता किती गुणांची होती हे आपल्याला सांगायला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. किती आवडे सांगायला याचं एवढं ऐकायचं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एकाच गणिताला ह्या खूप वेळ जाऊ शकते. परंतु ह्याचं जर सूत्र आपल्याला माहिती असतं तर आपल्याला हे गणित किंवा याच्यावर असे गणित किती टाकले तरी आपल्याला म्हणजे एका क्षणात ते गणित सुटतात. तर इथं काय विद्यार्थ्याच्या गुणामध्ये जो काही फरक आहे तो फरक दाखवायचा अगोदर जे गुण नापास झालेल्या विद्यार्थ्यासाठीचं सूत्र आहे बघा. हे नापास झालेले मी जे सांगणार आहे ते नापास झालेल्या विद्यार्थ्यासाठीचं सूत्र काय आहे? त्याला एकूण गुण किती मिळाले आहेत? त्याला एकूण गुण गुणांमधील फरक सूत्र लिहून दाखवतो. गुणांमधील फरक किंवा त्याची वजाबाकी असं जर लिहिलं तरी काय होते? गुणिले 100 भागिले टक्क्यामधील फरक. टक्क्यामध्ये किंवा जी पर्सेंटेज पडली त्या पर्सेंटेज मध्ये वजाबाकी म्हणा किंवा फरक सुद्धा लिहा. टक्केमधील फरक एवढं सूत्र आहे. आता गुणांमधील फरक किती आहे?
गुण किती पडले ते एकाला 12 गुण कमी पडले तर एकाला किती गुण कमी पडले 30 बरोबर आहे म्हणजे 30 - 12 गुणिले 100 तेच आपलं सुरुवातीचं सूत्र आलं का नाही हे कंसामध्ये घ्यावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये खाली टक्के किती मिळाले एकाला 32 आणि एकाला 26 बरोबर आहे का 32 - 26 हे झालं आपण सूत्रामध्ये आता 30 मधून 12 गेले उरले किती 18 उरले किती 18 उरले 18 आणि 100 एक स्टेप आणखी करू इथून किती उरले 6 उरले बरोबर आहे आता परत गुणाकार करा वरील खाली भागाकार 6 × 6 6 × 3 18 परीक्षा होती 300 गुणांची परीक्षा किती होती 300 गुणांची परीक्षा होती कारण परीक्षा किती गुणांची होती 300 गुणांची परीक्षा होती आता मला सांगा 300 गुणांची परीक्षा होती तर कधी कधी असा एक प्रश्न ते विचारते लक्षात घ्या ते असा कधी प्रश्न आपल्याला विचारते की बाबा पण रामला किती परीक्षेत गुण मिळाले डायरेक्ट रामची विचारते पण परीक्षेचे गुण किती मिळाले अगोदर 300 गुण परीक्षेचे किती टक्के मिळाले रामला 32% मिळाले बरोबर आहे 32 भागिले 100 बरोबर आहे हे शून्य कटले ते शून्य कटले तर 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 लक्षात आलं का रामला किती गुण 96 गुण मिळाले बरोबर आहे तर तो किती गुणाने नापास झाला तो किती गुणाने नापास झाला रामू 12 गुणाने तो किती गुणाने नापास झाला 12 गुणाने नापास झाला बरोबर आहे का तो किती गुणाने नापास झाला म्हणजे त्याला पास होण्यासाठी किती गुण पाहिजे होते 108 गुण पाहिजे लक्षात आलं म्हणजे त्याला 32% गुण मिळाले जर 196 गुण मिळाले 32% होते लक्षात आलं का आणि त्याला जर पास व्हायचं असतं तर त्याला 12 गुणांनी नापास झाला जर त्याला 12 गुण मिळाले असते तर त्याला एकूण किती गुण त्याचे 108 लक्षात आलं का म्हणजे फिरून प्रश्न ते विचारतील आपल्याला लक्षात बघा आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो हे लक्षात आलं का एकूण परीक्षा किती गुणांची होती ते आलं लक्षात आता त्याला गुण किती मिळाले रामला तर रामला एकूण 32% किती गुण होते 96 गुण बरोबर आहे त्यांनी विचारलं तो 12 गुणांनी नापास झाला मग पास होण्यासाठी त्याला गुण किती पाहिजे म्हणजे 96 मध्ये आपण 12 मिसळले 108 झाले म्हणजे त्याला पास होण्यासाठीचे एक गुण आहे आता रामचं काढलं बरोबर आहे पास होण्यासाठीचे गुण आता रामचं काढलं राम कसं आपल्याला हे सुद्धा काढता येते कोणाचं रघु सुद्धा काढता येते आपल्याला हे की नाही ते सुद्धा त्याच पद्धतीने काढायचं लिहून घ्या त्याच्यानंतर दुसरं गणित तुम्हाला 30% गुण कसे मिळाले गुण मिळून तो 26 गुणांनी नापास झाला तो 26% गुणांनी नापास झाला विजू त्याच परीक्षेत विजू याच परीक्षेत 36% गुण मिळून 36% गुण मिळून त्यापेक्षा 12 गुण अधिक मिळवले तर परीक्षा किती गुणांची होती तर परीक्षा किती गुणांची होती
पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे? काय आवडलं नाही? थोडं त्याच्यामध्ये बदल आहे. इथं काय विचारलंय? दोघं जणांना विचारलं. एक जण 30% गुण मिळवतोय पण त्याला पास होण्यासाठी 26 गुणांची गरज आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा विजू 30% गुण मिळवतोय, बरोबर आहे. 36% गुण, किती टक्के गुण? 36% गुण मिळवतोय. किती टक्के गुण मिळवतोय? 36% गुण मिळवतो. आणि त्या 36% गुण मिळून पास होण्यापेक्षा जर आधी किती गुण मिळाले? 12 गुण अगोदर काय केलं? जास्तीचे मिळाले का नाही? तर परीक्षा ही किती गुणांची होती आणि पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे? हे दोन प्रश्न आहेत. आता आपण परीक्षा किती गुणांची होती ती अगोदर काढू. आता मगाशी परीक्षा गुण परीक्षेचे एकूण गुण काढण्यासाठी आपण सूत्र काय केलं? किंवा गुणांमध्ये फरक गुणिले 100 भागिले टक्क्यामध्ये फरक. इथं काय करायचं? इथं एवढंच करायचं, जे फरक होता फरक दाखवायचा ना आपल्याला. गुणांमध्ये बेरीज, सर्व गुणांची बेरीज किंवा गुणांची बेरीज गुणिले 100 भागिले टक्क्यामध्ये फरक. टक्क्यामध्ये फरक. आता गुण किती? 26 गुण आणि दुसरे किती गुण मिळायचे असते? 12, बरोबर आहे का? किती तर इथे काय तिकडे 12 गुण, 36 ते 12 आणि हे 26, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 26 अधिक 12 गुणिले 100 ते कंसमध्ये घेऊन टाकू आपण त्याला. आणि टक्क्यामध्ये फरक किती टक्के? 36, बरोबर आहे. वजा किती? 30, वजा 30. 12 27 किती झाले? 28 ला 12 27 38 किती झाले? गुणिले 100, बरोबर आहे का? फरक किती यायचा? 6. का तो किती गुणांनी नापास झाला? इथे 26 काय? 36 आहे ना. इथे किती तर 36, इथे 36 का पहिल्या गणितात लक्षात आलं. तो किती होता? 48 होता, बरोबर आहे. किती होता? 48 होता. 12 आणि 36 किती? 48, बरोबर आहे. गुणिले 100. आता इथे 36 मधून 30 गेले, उरले किती? तरी चुकलं का आपलं? बरोबर. किती होते? 6 होते. 36 मधून 30 गेले. किती होते? 6 होते. 6 + 6 6 8 48. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती? 800 गुणांची. परीक्षा किती गुणांची होती? 800 गुणांची होती. आता आपल्याला पास होण्यासाठी बघा तो राम जो आहे तो 36 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी? मग त्याला पास होण्यासाठी रामाला किती गुण पाहिजे? तर त्याला किती मिळाले गुण? 30% मिळाले. याला तर 36% मिळाले ना, याला 30% मिळाले. 30% गुण मिळाले, त्याला जे गुण काढू आपण, बरोबर आहे का? 0 काढायचे, 0 काढायचे. 3 8 24, बरोबर आहे. 3 8 24. आता त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे? 36 गुण मिळवायचे. किती गुणांनी नापास झाला? 36. पास होण्यासाठी मग त्याला पास होण्यासाठी एकूण किती? 296 गुण पाहिजे. त्याला पास होण्यासाठी किती गुण पाहिजे? 296. आता त्याचे पास होऊन त्याला किती गुण अधिक मिळाले? विजूला किती गुण? 12 गुण अधिक मिळाले. हे जे काढू आपल्याला किती गुण मिळाले? तर 800 36 100 कटला की कटला 8 48 4 8 24 24 4 28 अधिक 2 12 बरोबर 0 हा झाला 1 0 आता याला
300 गुण मिळाले. कुणाला? विजूला 300 गुण मिळाले. लक्षात आलं का? विजूला किती गुण मिळाले आहेत? 300 गुण मिळाले आहेत 800 पैकी. बेरीज चुकली. हा बेरीज चुकली. किती नाही आलं का? मला वाटतं पुन्हा 276 अशा पद्धतीने हे त्याला गुण मिळालेले आहेत. त्याला पास होण्यासाठी 276 गुण पाहिजे. चला दुसरं करायला